श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 22 गजेंद्र उद्धार व हनुमंतांचे रामदर्शनार्थ पुनरागमन. ओम श्रीराम. श्री शुकमुनी राजा परीक्षिताला ही गजेंद्र आख्यानाची कथा सांगत आहेत. त्या मगरीचे व गजेंद्राचे युद्ध हे 1000 वर्षापर्यंत चालते. त्या काळात तो गजेंद्र व्याकुळ होतो व त्यातूनच त्याचे ठिकाणी भक्ती निर्माण होते. तो भगवान विष्णूंचा धावा करतो. कणव, आर्जव व प्रेमाने त्याच्या ठिकाणी भक्ती प्रफुल्लित होते व मग तो देवाला हाका मारतो. तो म्हणतो की हे प्रभो, तू तर स्थूल सूक्ष्म यांच्या अतीत आहेस. तसेच आदि, मध्य व अंत यातील जे महासूक्ष्म तत्व आहे ते तूच आहेस. या विश्वातील जे जे आहे म्हणजे विशाल डोंगर, सागर, सरिता, सूर्य, चंद्र, अंतारे या सर्वांमध्ये तू कणाकणाने भरलेला आहेस. आणि अशा प्रकारे तो गजेंद्र अनंत भावाने व अनेक रूपाने श्री महाविष्णूंची प्रार्थना करतो आहे व म्हणतो आहे की मला आता काही नको, हा देह सुद्धा नको, मला फक्त प्रभू मज दे रे शांती परेची. तेव्हा मग श्री महाविष्णू त्या गजेंद्राला देहातून मुक्त करतात व सोबत घेऊन निघतात. तेव्हा तो मगरही त्यांची प्रार्थना करतो व म्हणतो की मलाही या भवदुःखातून सोडवा, मी तुम्हाला अनन्य भावे शरण आलो आहे. मग श्री महाविष्णू त्याचाही उद्धार करतात. त्या गजेंद्र व मगर या दोघांचेही मृतदेह तिथेच पडतात व भगवान विष्णू त्या दोघांच्या जीवात्म्यांना घेऊन निघतात. तेवढ्यात भुकेने व्याकुळ झालेला गरुड तिथे येतो व त्या दोघांच्या मृतदेहावर झडप घालतो. परंतु श्री महाविष्णूंना पाहून लज्जित होतो. तेव्हा श्री महाविष्णू म्हणतात की तू आता मंदगती झाला आहेस, म्हणून मी आता या गजेंद्राला सोबत घेतला आहे. तेवढ्यात एक गिधाड पक्षी त्या मृतदेहावर झडप घालतो, परंतु गरुड गिधाडालाही मारतो. त्या तिघांनाही उचलून घेतो व एका भल्या मोठ्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. परंतु बसता क्षणीच ती फांदी ताडकन मोडते व त्यामुळे ती फांदी अर्धवट लोंबकळते व ते हत्ती व मगर तेही लोंबकळत आहेत. तेव्हा गरुडाला असे वाटते की त्या फांदीवर वालखिल्य ऋषी आपल्या परिवारासह राहत आहेत व तेही आता निराश्रित होतील, तेव्हा त्यांचे रक्षण केले पाहिजे. परंतु भुकेमुळे गरुडाला त्राण राहिले नाहीत. तेव्हा तो कश्यप ऋषींचा म्हणजे आपल्या पित्याचा धावा करू लागतो. मग कश्यप ऋषी तिथे उपस्थित होतात व ते त्यांच्या निर्मल तत्वाच्या बळावर सर्वांना विमुक्त करतात. मग तिथे कश्यप ऋषी गरुडाला सांगतात की ही जी वृक्षाची शाखा मोडली आहे
ती सुवर्णमय वृक्षाची आहे, तेव्हा ही सुवर्ण शाखा तू आता लंकेच्या शेजारी असलेल्या पठारावर नेऊन ठेव. मग गरुड ती सुवर्ण शाखा लंकेजवळील डोंगरावर नेऊन ठेवतो व जेव्हा हनुमंतांनी लंका पेटवली तेव्हा त्या अग्नीने लंकेजवळील त्या डोंगरावरील ती सुवर्ण शाखा वितळू लागली व तो सर्व सुवर्ण रस लंकेत येऊन मग ती संपूर्ण लंका सुवर्णमय झाली. म्हणजेच ईश्वर भक्ताच्या कोणत्याही कृतीने जगाचे कल्याणच होते व हेच देवभक्तीचे किंवा गुरु शिष्याचे गुप्त असे रहस्य आहे व ते भक्तीने, साधनेने व गुरु कृपेनेच उलगडले जाते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आपण पुढल्या भागामध्ये पाहणार आहोत. आता या अध्यायाचं आपण सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे श्री शुकमुनी राजा परीक्षितीला, म्हणजे राजा परीक्षिती हा द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या सुरुवातीच्या काळातला आहे. तेव्हा हे शुकमुनी ही कथा सांगतात. मात्र ही कथा सीता मातांना म्हणजे सत्ययुगात किंवा त्रेतायुगाच्या या मध्यावर ही कथा घडलेली आहे. तर ही कथा ते सांगतात की तो गजेंद्र मग व्याकुळ होऊन भगवान महाविष्णूंचा धावा करतो. पहा, याला आर्तभक्त असं म्हणतात, कारण तो आता खूप मोठ्या संकटात सापडला आहे आणि तो महाविष्णूंची कळवळून भक्ती करतो. तेव्हा महाविष्णू येतात, त्याला त्या देहातनं सोडवतात आणि मग तो जो मगर असतो तो सुद्धा, त्यालाही सगळं कळतं की अरे एवढ्या वर्ष आपण युद्ध करून काय मिळवलं. मग तोही भगवान विष्णूंची प्रार्थना करतो आणि म्हणतो मला या भव दुःखातून सोडवा. आता हा तसं पाहिलं तर ह्यावर खूप बोलता येईल, कारण हे भवदुःख म्हणजे काय, ही आर्तभक्ती म्हणजे काय, या भक्तीतनं महाविष्णू कसे प्रसन्न होतात, हा खूप पण आपण थोडक्यात पाहतोय. तर मग महाविष्णू त्यांच्या त्या भक्तीचं फळ म्हणून मग त्या दोघांनाही त्या देहातनं मुक्त करतात आणि स्वतःसोबत घेऊन चालतात. तर ते नेत तिथे गरुड भुकेने व्याकुळून तिथे येतो आणि त्या ज्या हत्तीच्या आणि मगराच्या जे मृतदेह पडले त्यावर झडप घालतो आणि तो पाहतो तर जवळ श्री महाविष्णू. मग तो लज्जित होतो. तेव्हा महाविष्णू म्हणतात की तू आता मंदगती झाला आहेस. खरं इथे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खूप इथे सांगण्यासारखं. आता मंदगती, गरुड कधी मंदगती होतो? गरुड तसं मंदगती कधीच झाले नाही, कारण गरुड ही महाविष्णूंचं वाहन आहे आणि गरुडाची गती म्हणजे अध्यात्मात ऊर्ध्व गती. आपण याविषयी पाठीमागे पण खूप बोललेलो आहे. परंतु इथे जर साधकाच्या दृष्टीने जर पाहिलं, माझ्या दृष्टीने जर पाहिलं, तर मी अध्यात्म करतोय, प्रचंड तळमळीने साधना करतोय, ऊर्ध्वगती घेतोय, परंतु कधीतरी असं काहीतरी होतं आणि माझी गती कमी होते. या दृष्टीने इथे गरुडाला मंदगती असं म्हटलेलं आहे. आणि मग गरुड महाविष्णू त्या दोघांच्या जीवात्म्यांना घेऊन निघून जातात. गरुड त्या 2 मृतदेह आणि एक गिधाड येतं त्यालाही मारतो. ते 3 मृतदेह उचलतो आणि एका भल्या मोठ्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. ती फांदी ताडकन मोडते, परंतु तशी लोंबकळते. ते मृतदेह पण लोंबकळतात, पण त्याच फांदीवर वाल्किल्य ऋषींचा परिवार राहत असतो. मग ते गरुडाच्या लक्षात येतं. तो म्हणतो की अरे हे निराश्रित होतील, यांचा शाप मला लागेल, मग काय करावं. तो प्रयत्न करतो, परंतु त्याला भुकेमुळे त्राणच राहिलेले नाहीत. मग तो आपल्या वडिलांचं स्मरण करतो. कश्यप ऋषी येतात, ते त्यांच्या निर्मल तत्वाच्या बळावर त्या सगळ्यांना विमुक्त करतात. इथे ह्या अध्यायामध्ये अशी खूप गोष्ट भरलेली, म्हणजे भक्तीने कशी मुक्ती मिळते हे वरचं उदाहरण, परत मंदगती म्हणजे काय दुसरं उदाहरण. इथे आता कश्यप ऋषी निर्मल तत्वाच्या बळावर त्यांना, हे निर्मल तत्व म्हणजे काय फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आता ते इथे घेऊ शकत नाही, किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर निर्मल तत्व म्हणजे जेव्हा अनुसयेची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर येतात,
आणि तिला नग्न भोजन मागतात. ती हो म्हणते आणि तिच्या हे लक्षात येतं की यांच्या ठिकाणी थोडीशी मलिनता आली म्हणून हे मला नग्न भोजन मागतात. आणि ती हातामध्ये पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपडते आणि त्यांचं बालकामध्ये रूपांतरण होतं. म्हणजे ती स्वतः निर्मल असते, शुद्ध असते, म्हणून ती ह्या तिघांना बालक बनवते. बालक हे निर्मल तत्वाचं प्रतीक आहे. थोडक्यात यावर खूप बोलता येईल. असो, मग गरुड ते कश्यपूशी सांगतात की आता ही जी फांदी मोडली, ही फांदी लंकेच्या शेजारी एक पठार आहे, म्हणजे डोंगर आहे, त्यावर नेऊन ठेव. तो तसं ती फांदी नेऊन ठेवतो. आणि जेव्हा हनुमंत लंका पेटवतात तेव्हा सगळी लंका जेव्हा पेटते तेव्हा आजूबाजूचा परिसरही पेटला जातो आणि तो डोंगरावरची झाडी झुडपे पेटले जातात. त्याने ती सुवर्णाची जी फांदी आहे, ती शाखा आहे, ती वितुळ लागते आणि तो सुवर्णरस सगळा वाहत लंकेत येतो आणि लंका सुवर्णमय होते. आता गरुडाने ही सहज केलेली कृती आहे, त्यातून एवढी मोठी गोष्ट घडते. म्हणजे शिष्याच्या, साधकाच्या नकळत घडलेल्या गोष्टीतून सुद्धा महान रहस्य उलगडली जातात आणि त्याची जगाला कुठे त्याचा खूप मोठा उपयोग होतो. आता ही लंका सोन्याची झाली. या दृष्टीने जर एक पाहायचं उदाहरण झालं तर मी अतिशय छोटंसं उदाहरण देतो यासाठी. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. गोरक्षनाथ हे लहान असतात, त्यांची तपश्चर्या चालू असते, 12 वर्षाची तपश्चर्या झालेली असते आणि मच्छिंद्रनाथ त्यांना संजीवनी मंत्र देतात आणि त्याचं ते सतत चिंतन चालू असतं, घोकणी चालू असते, सतत ते मंत्राचं नाव ते स्मरण चालू असतं. तर ते एका गावामध्ये ते थांबतात आणि त्यांचं ते मंत्राचं चालू असतं. तर जवळच काही मुलं खेळत असतात. त्यांनी एका मातीचा रथ बनवलेला असतो, चिखलाचा, आणि त्यावर त्यांना सारथी बसवायचा असतो. पण तो सारथी काय त्यांना तयार करता येणार, म्हणजे मनुष्यवेशाचा तो व्यक्ती तयार करता येणार. ते पाहतात की जवळच ही गोरक्षनाथ बसली, त्यांच्यापेक्षा मोठी होती. मग ते त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात की आम्हाला आहे ना या चिखलाचा, या मातीचा एक सारथी बनवून दे. गोरक्षनाथ त्या मुलांचे निरागसता पाहून ते बनवायला घेतात. तो ते सारथी बनवत असतात, तो चिखलाचा पुतळा बनवत असतात आणि त्यांच्या मुखातून संजीवनी मंत्राची घोकणी चालू असते. होतं असं, त्या संजीवनी मंत्राच्या प्रभावाने तो जो चिखलाचा जो गोळा असतो, त्याचा जो त्यांनी मानव आकृती तयार केलेली असते, त्याच्यामध्ये प्राण ओतले जातात आणि ते जिवंत होतं. म्हणजे तो चिखलाचा गोळा मनुष्य रूपात बालक रूपात तयार होतो आणि ते बालक रडायला लागतं. तेव्हा ती सगळी मुलं भूत भूत म्हणून पळून जातात. गोरक्षनाथ सुद्धा घाबरून भूत म्हणून कुठेतरी जाऊन लपून बसतात. मच्छिंद्रनाथ जेव्हा भिक्षा मागून येतात तेव्हा शोध घेतात की गोरक्ष कुठे सापडेना. ते बाळ रडते, त्यांनी ते बाळ उचललं, घेऊन आले. तर गोरक्षनाथ जिथे होते तिथे आल्यानंतर गोरक्षनाथ तिथून पळून जायला लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथ, अरे थांब थांब, काय झाले? नाही म्हणे, तुमच्या हातामध्ये ते भूत आहे, ते मला पकडेल आणि खाऊन टाकेल. मच्छिंद्रनाथ, अरे थांब जरा, काय, घाबरू नकोस. मग ते जवळ येतात, काय झालं सांग. मग ती सगळी ती कथा सांगतात की ते कसं निर्माण झालं ते बाळ. तेव्हा मच्छिंद्रनाथांना समजतं की हां बरोबर, हा संजीवनी मंत्राची घोकणी करत होता, संजीवनी मंत्राचं नामस्मरण करत होता. त्यामुळे त्या मंत्राच्या प्रभावाने तो मातीमधून हे चैतन्य उमललं आणि त्याचं बाळरूप तयार झालं. पहा आता इथे गोरक्षनाथ काय असं जाणीवपूर्वक काही कार्य निर्माण करण्याच्या ह्याच्यामध्ये होते का, त्यांना ती जाणीव तरी होते का? परंतु त्यांच्याकडून ही सहज प्रक्रिया घडली. म्हणजेच गुरु शिष्याच्या या सहज प्रक्रियेतून जगाचं कल्याण होतं. आता इथे जगाचं कल्याण कसं? कारण तो जो जन्म झाला त्या बाळाचा ते म्हणजे गहिनीनाथ, आणि गहिनीनाथामुळे हा आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्यापर्यंत, माझ्यापर्यंत हा नाथ संप्रदाय आला आहे. म्हणजे आदिनाथ शिवापासून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथ, आणि गोरक्षनाथांनी इथे, गोरक्षनाथांच्या हातून इथे गहिनीनाथांचा जन्म झाला आहे आणि ते त्यांचे शिष्यही होतात पुढे. आणि गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ, त्यांचे ज्ञानेश्वर, आणि ज्ञानेश्वरांनी काय किमया केली आपल्या जगाला सगळे माहिती. म्हणजे गोरक्षनाथांच्या हातून नकळत जी गोष्ट घडली ते गुरु शिष्याचं रहस्य, ते सहज उलगडलं गेलं, पण त्यातून जगाचं कल्याण झालं. जगाचं कल्याणच झालं ना. आज नाथ संप्रदाय, हा जो वारकरी संप्रदाय, हा जो माऊलींनी निर्माण केला,
हे जगाच्या कल्याणाच्यासाठीच ना. म्हणजे या सहज गुरु शिष्याच्या किंवा देवभक्ताच्या सहज घडलेल्या कृतीतून जगाचं कल्याण होतं. हे अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.